वेलकम बैक ऑन MGM 90.8 FM. साथ है तो बात है. शो श्री आपला ऑल इज वेल आणि आरजे अमृता आहे तुमच्यासोबत. आणि आपल्या इथे दर बुधवारी आणि शनिवारी ओळख संविधानाची ही एक खास सेगमेंट असते. आणि आजच्या सेगमेंटमध्ये आपल्याला MGM विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोनकांबळे सर काय सांगतायत, चला ऐकूयात. नमस्कार, मी डॉक्टर हनी सोनकांबळे, राज्यशास्त्र विभाग, MGM विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर. ओळख संविधानाची या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण मागच्या काही आठवड्यामध्ये संविधानावरती बरीचशी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेमध्ये आपण संविधानाच्या वेगवेगळ्या मसुद्यांवरती चर्चा केलेली आहे. जवळपास 7 मसुद्यांवरती आपण चर्चा केलेली आहे. आता आपल्यासमोर सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की भारतीय स्वातंत्र्याचा दिन जवळ येण्याच्या अगोदरच किंवा भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच भारतामध्ये 7 संविधानाचे मसुदे कसं काय तयार झाले, भारतामध्ये राजकीय ऐक्य नव्हतं का, किंवा भारताचा स्वातंत्र्य लढा हा एकत्रितपणे चालवला जात नव्हता का, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असू शकतात. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी संविधानाचे एवढे मसुदे का तयार झाले याच्या पाठीमागचा एक वेगळा इतिहास आहे आणि आपण त्या इतिहासावरती आज थोडक्यात चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या राजकारणामध्ये ज्या काही विचारधारा उदयास आल्या त्या विचारधारा 1920 ते 1925 या कालखंडामध्ये उदयास आल्या. साधारणतः 1920मध्ये काँग्रेसची चळवळ ही महात्मा गांधीजींच्या हातामध्ये आली, कारण 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झालेला होता आणि काँग्रेसच्या चळवळीला एक नव्या नेतृत्वाची आवश्यकता होती. आणि म्हणूनच ही जी काँग्रेसची चळवळ आहे, ही काँग्रेसची चळवळ महात्मा गांधीजी यांच्याकडे सोपविण्यात आली. गांधीजींनी काँग्रेसला सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेसच्या या चळवळीलाच एक वेगळी आयडियॉलॉजी दिली, ज्याला गांधीयन आयडियॉलॉजी असं म्हटलं जाऊ लागलं. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील भारतामध्ये आलेले होते. परदेशामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये 1920मध्ये प्रवेश घेतलेला होता. प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही सामाजिक स्वातंत्र्याच्या अनुषंगाने होती आणि त्याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूक नायक सुरू केलेलं होतं. आणि इथं जो काही सामाजिक गुलामीत असलेला जो समूह आहे, या सामाजिक गुलामीत असलेल्या समूहाला बाहेर काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न सुरू केलेले होते. आणि याचाच एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924मध्ये एका संघटनेची स्थापना केलेली होती आणि त्या संघटनेचं नाव होतं बहिष्कृत हितकारिणी सभा. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक स्वातंत्र्याचं आंदोलन छेडलेलं होतं. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये 1924-25च्या दरम्यानच काही वेगळ्या विचारधारा देखील उदयास येत होत्या, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कम्युनिस्ट विचारधारा असेल किंवा समाजवादी विचारधारा असेल, तर याच विचारधारा या दरम्यानच्या कालखंडामध्ये उदयास येत होत्या. या कालखंडामध्ये या विचारधारा उदयास येण्याचं कारण म्हणजे 1917 साली झालेली रशियाची राज्यक्रांती, आणि ज्या राज्यक्रांतीने जगभरातल्या विचारवंतांना भारावून टाकलेलं होतं. आणि याच अनुषंगाने भारतातले देखील काही विचारवंत या रशियन राज्यक्रांतीने भारावून गेलेले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून भारतामध्ये देखील रशियासारखी एक क्रांती झाली पाहिजे असा विचार करणारा एक समूह उदयास येत होता आणि याचं नेतृत्व M.N. रॉय करत होते. M.N. रॉय यांनी 1924मध्ये याच आयडियॉलॉजीच्या अनुषंगाने कम्युनिस्ट विचारधारा असलेल्या एका राजकीय पक्षाची स्थापना केली. एका बाजूला महात्मा गांधीजी काँग्रेसला एक वेगळी विचारधारा देत होते, सर्वसमावेशक काँग्रेस करण्याचा प्रयत्न करत होते. दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून इथल्या सामाजिक स्वातंत्र्याचं आंदोलन छेडत होते, तर तिसऱ्या बाजूला कम्युनिस्ट आयडियॉलॉजी भारतामध्ये प्रवेश करत होत्या. या सगळ्यांच्या अनुषंगाने भारतामध्ये आणखीन एक वेगळा विचार करणारा समूह उदयास येत होता आणि तो होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. काँग्रेसचं नेतृत्व गांधीजींकडे गेल्यानंतर गांधीजींवरती नाराज असलेला समूह हा एक वेगळा विचार करायला लागलेला होता. हा विचार करण्याचं कारण म्हणजे गांधीजींनी जी खिलाफत चळवळीला जो पाठिंबा दिलेला होता, हा पाठिंबा इथल्या हिंदुत्ववादी संघटनांना किंवा हिंदुत्ववादी विचार करणाऱ्या लोकांना आवडलेला नव्हता. आणि त्याच्यामुळं काँग्रेस हे आता पूर्णतः मुस्लिमांचं ऑर्गनायझेशन झालेलं आहे असा विचार करणारा एक समूह भारतामध्ये उदयास आलेला होता. आणि याच समूहाने आता काँग्रेस हिंदूंची राहिली नाही असा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली. आणि याच अनुषंगाने त्यांनी एका हिंदू आयडियॉलॉजीवरती एका संघटनेची स्थापना करण्याचा प्रयत्न केला. आणि याचाच एक भाग म्हणून त्यांनी नागपूरमध्ये
1925मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आता या सगळ्या संघटनांचा जर आपण विचार केला तर या सगळ्या संघटना या 1920 ते 1925 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये उदयास आलेल्या आहेत. गांधीजी भारतामध्ये येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये येतात, कम्युनिस्ट आयडिओलॉजी भारतामध्ये येते आणि याच दरम्यान हिंदुत्ववादी आयडिओलॉजी देखील भारतामध्ये येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करत असताना त्यांच्यासमोर खरं तर हिंदू महासभेचा एक आदर्श होता किंवा हिंदू महासभा जी आहे या हिंदू महासभेच्या अनुषंगाने एक वेगळा विचार करणारा समूह पुढे येत होता. सावरकरांचं जे हिंदुत्व नावाचं पुस्तक आहे ते 1920मध्ये प्रकाशित झालेलं होतं. हिंदू महासभा आणि सावरकरांचं हिंदुत्व पुस्तक या अनुषंगाने एक वेगळा विचार करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली होती. आणि जेव्हा सायमन कमिशन भारतामध्ये येऊन गेलं त्यानंतर या सगळ्याच आयडिओलॉजींनी आपापल्या पद्धतीने भारताच्या राजकीय स्वातंत्र्याचा विचार केलेला होता किंवा भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये कशा प्रकार गव्हर्नमेंट असेल याचा देखील विचार त्यांनी पुढे आणलेला होता. आणि याच अनुषंगाने वेगवेगळ्या जे काही संविधानाचे मसुदे होते हे संविधानाचे मसुदे तयार करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने इथून पुढे सुरू झालेला होता. पहिला मसुदा आलेला होता काँग्रेसकडून जो नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला गेला. त्याच्यानंतर एम.एन. रॉय यांनी 1944मध्ये दुसरा मसुदा आणला. त्याचबरोबर 1944मध्येच हिंदू महासभेने तिसरा मसुदा आणला. त्याच्यानंतर 1946मध्ये गांधीयन आयडिओलॉजी असलेला एक चौथा मसुदा समोर आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बहिष्कृत हितकारणी सभा तोपर्यंत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनमध्ये कन्वर्ट झालेली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून देखील एक संविधानाचा मसुदा तयार केलेला होता. या सगळ्या आयडिओलॉजी आपापल्या पद्धतीने भारतामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये कशा प्रकारचं सरकार असेल याचा विचार करत होते आणि याच अनुषंगाने भारतामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे संविधानाचे मसुदे देखील तयार होत होते. खरं तर स्वातंत्र्यापूर्वी ही सगळे मसुदे तयार होते परंतु या कुठल्याही मसुद्याला पूर्णतः स्वीकारलं गेलं नाही आणि भारताला या मसुद्यांच्या आधारावरती स्वातंत्र्य देखील दिलं गेलं नाही. या सगळ्या मसुद्यांवर तर विचार झालाच परंतु या सगळ्या मसुद्यांच्या व्यतिरिक्त भारताला एका वेगळ्या शासन व्यवस्थेची गरज आहे असा देखील विचार पुढे येऊ लागलेला होता. आणि म्हणूनच या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून याचाही विचार केला जात होता की भारताला कशा प्रकारची राजकीय व्यवस्था असावी. आणि याच अनुषंगाने 1946 साली जी संविधान सभा तयार झाली त्या संविधान सभेने एक वेगळा विचार करून एक वेगळं संविधान देखील तयार केलं. परंतु याचा अर्थ असा नाही की आतापर्यंत जेवढे काही मसुदे तयार झालेले होते याला काहीच महत्त्व नव्हतं. यातली खास वैशिष्ट्य म्हणजे स्वतः भारतीयांनी स्वतः विचार करायला सुरुवात केलेलं होतं की आपली शासन व्यवस्था ही कशा पद्धतीची असेल आणि ती भारतीय विचारधारेची असेल. आणि याच अनुषंगाने हे सगळे मसुदे देखील तेवढेच महत्त्वाचे होते. आणि म्हणूनच जो राजकीय संघर्ष निर्माण झालेला होता संविधानाच्या अनुषंगाने त्याच्या पाठीमागे या सगळ्या आयडिओलॉजींचा एक वेगवेगळा विचार करण्याचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन देखील समोर आलेला होता. आणि म्हणून या सगळ्या विचारधारा देखील भारतीय संविधानाच्या पाठीमागे कुठेतरी होत्या हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. याच अनुषंगाने पुढे चालून जो सामाजिक विरुद्ध राजकीय संघर्ष निर्माण झाला तो संघर्ष देखील भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा आहे. तो आपण पुढच्या भागामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आत्ताच आपल्याला MGM विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोन कांबळे यांनी ओळख संविधानाची या स्पेशल सेगमेंटमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. थँक्यू सो मच सर. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, इथेच थांबाने ऐकत रहा MGM 90.8 FM. साथ है तो बात है.